हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत ना? चला मग आज सगळ्यांचा प्रश्न पडतो की टिफिनला भाजी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. बघा मी आज इतकी छान भाजी बनवलेली ना, तर तुम्हाला काय सांगू. बघा मी त्याच्यासाठी पाव किलो गवार घेतली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का. नंतर एक वाटण तयार करून घेतलेलं आहे की आपली भाजीला अशी मस्त ग्रेव्ही तयार होईल. आलं, लसूण, कोथिंबीर, टमाटा वगैरे शेंगदाणे असं घेऊन घेतलेलं आहे बरं का. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा ही भाजी मी कुकरला एक शिट्टीलाच लावून घेतलेली कारण आपली भाजी लवकरात लवकर व्हायला पाहिजे बरं का. त्याच्यासाठी मी एक मस्त तडका दिलेला आहे. तेल गरम झालेलं आहे, जिरं मस्त परतून घेतलेलं आहे, हिंग टाकलेला आहे, मस्त ते वाटण तयार केलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि आपले सगळे जे घरात मसाले असतात, काळा मसाला, लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, असं मस्त जे मसाले ते आपण टाकून घ्यायचे आहेत. मस्त आपल्याला हा मसाला असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नंतर आपली जी गवार होती ती व्यवस्थित धुवून घेतलेली होती, ती पण याच्यात आपण मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. ही भाजी इतकी झटपट होते ना, तुम्हाला काय सांगू. बघा आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. नंतर आपण जे वाटणाचं पाणी होतं ना, ते आपण याच्यात टाकायचं आहे. 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे बरं का. नंतर एक शिट्टी होऊ द्यायची. फक्त एका शिट्टीवरच ही भाजी होते. बघा आपली भाजी किती छान कलर आलेला आहे भाजीला, किती छान तरण आलेलं आहे. चमचमीत आणि झणझणीत ही भाजी टिफिनसाठी रेडी आहे. बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल ना मंडळी, तर नक्की लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.